ह्या 38 रुग्णवाहिका आता लोकांच्या सेवेसाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे। या 38ही रुग्णवाहिका प्रत्येक PSCला आणि ग्रामीण रुग्णालयाच्या मध्ये या रुग्णवाहिका देणार आहोत। जवळपास 13 कोटी 14 कोटी रुपये खर्चून या रुग्णवाहिका आता अद्यावत म्हणजे ह्यामध्ये लाईफ सपोर्टची पूर्ण व्यवस्था या सगळ्या रुग्णवाहिकांमध्ये असणार आहे आणि एअर कंडिशनर रुग्णवाहिका रुरल हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या असणार आहेत। पलीकडे जाऊन आम्ही पुन्हा 6 रुग्णवाहिका आम्ही मेडिकल कॉलेजला पण देतो आहोत। त्यातली एक रुग्णवाहिका पूर्णतः ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची असेल, तिची किंमत साधारणतः 65 लाख रुपये असेल। कुठलाही कितीही क्रिटिकल पेशंट त्या डेस्टिनेशनपर्यंत जात असताना तो पेशंट पूर्णतः सेटल होऊन गेला पाहिजे किंवा तो पेशंट बरोबर तिथपर्यंत सुरक्षित पोहोचला पाहिजे, या सगळ्या दृष्टीनं आम्ही काळजी घेऊन मला वाटतं की महाराष्ट्रात पुण्यानंतर सर्वात अधिक रुग्णवाहिका शासकीय आणि अद्ययावत रुग्णवाहिका असलेला जिल्हा हा आता चंद्रपूर दुसरा जिल्हा असणार आणि ही सर्व निधी खनिज निधीमधून जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून या सगळ्या रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत। पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण आरोग्य यंत्रणा अगदी अद्ययावत करणं ग्रामीण पातळीपर्यंतची हा आमचा मानस आहे आणि पुढच्या या कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढचा उद्दिष्ट हा निश्चितच तो असणार आहे की पहिल्यांदा हेल्थ मिशन राबवणं, हेल्थ मिशन मजबूत करणं आणि त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आम्ही जिल्ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि आज 38 रुग्णवाहिका या लोकार्पण आम्ही जनतेच्या सेवेमध्ये रुजू केलेलं आहे।